छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? ए. सिंहगड, बी. रायगड, सी. तोरणा, डी. प्रतापगड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी तोरणा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन 1646 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. हा त्यांचा पहिला जिंकलेला किल्ला मानला जातो. तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हटले जाते आणि याच किल्ल्यापासून स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. महात्मा गांधी, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल. स्वातंत्र्यानंतर भारतातील संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ए. गोदावरी, बी. भीमा, सी. कृष्णा, डी. तापी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि ती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कुठे आहे? ए. भारत, बी. नेपाळ, सी. कंबोडिया, डी. थायलंड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कंबोडिया. पुढचा प्रश्न, लाल केळ कुठे आढळतात? ए. हिमालय, बी. केरळ, सी. राजस्थान, डी. पंजाब. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केरळ. लाल केळ हे केळ्याचे एक विशेष प्रकार आहे जो प्रामुख्याने दक्षिण भारतात विशेषतः केरळ आणि तमिळनाडू मध्ये आढळतो. हे केळ पौष्टिक असून त्यात विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पुढचा प्रश्न, श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी आहे? ए. धान्य उत्पादन, बी. कापूस उत्पादन, सी. लोखंड उद्योग, डी. दूध उत्पादन. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी दूध उत्पादन. पुढचा प्रश्न, जखम लवकर भरून येण्यासाठी कोणते विटॅमिन सर्वात महत्वाचे आहे? विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विटॅमिन सी. पुढचा प्रश्न, फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. पी.टी. उषा, बी. मिल्खा सिंग, सी. सचिन तेंडुलकर, डी. अभिनव बिंद्रा. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मिल्खा सिंग. पुढचा प्रश्न, 10 रुपयाच्या नोटेवर कोणते चित्र दाखवले असते? ए. संसद भवन, बी. कोणार्क सूर्य मंदिराचे चक्र, सी. इंडिया गेट, डी. ताजमहल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोणार्क सूर्य मंदिराचे चक्र. पुढचा प्रश्न, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. पुणे, बी. नाशिक, सी. छत्रपती संभाजीनगर, डी. कोल्हापूर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न, विश्व पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ए. 5 जून, बी. 22 एप्रिल, सी. 16 सप्टेंबर, डी. 1 मे.
या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 5 जून. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? ए सिक्कीम, बी गोवा, सी त्रिपुरा, डी मणिपूर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गोवा. पुढचा प्रश्न, खो खो खेळात एका संघात किती खेळाडू असतात? ए 7, बी 9, सी 11, डी 12. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 9. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटरचा मेंदू कोणाला म्हणतात? ए मॉनिटर, बी कीबोर्ड, सी सीपीयू, डी माउस. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सीपीयू. पुढचा प्रश्न, कोणते फुल हे 12 वर्षांनी एकदाच फुलते? ए गुलाब, बी कमळ, सी चमेली, डी नीलकुरुंजी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नीलकुरुंजी. नीलकुरुंजी हे एक दुर्मिळ फूल आहे जे दर 12 वर्षांनी एकदाच फुलते. हे प्रामुख्याने भारताच्या पश्चिम बाजूला आढळते. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात कमी शिकलेला राज्य कोणता आहे? ए राजस्थान, बी बिहार, सी झारखंड, डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बिहार. पुढचा प्रश्न, जगात एकूण किती देश आहेत? ए 190, बी 193, सी 195, डी 200. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 195. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च पद कोणते आहे? ए पंतप्रधान, बी मुख्यमंत्री, सी राष्ट्रपती, डी राज्यपाल. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, पपई खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? ए हृदयरोग, बी कोरोना, सी पथरी, डी मेंदूचा रोग. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हृदयरोग. पपई थेट कोणताही रोग पूर्णपणे बरा करत नाही, पण ती पाचन सुधारते आणि हृदयासाठी फायदेशीर असते. पपईमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ए 34, बी 35, सी 36, डी 38. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये द्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात हे पण नक्की सांगा. बघूया कोणत्या जिल्ह्यातून सर्वात जास्त व्ह्यूअर्स आहेत. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.